नाशिकचे शिवसेनेचे खासदार हेमंत गोडसे बंड करण्याच्या तयारीत। छगन भुजबळांना उमेदवारी जाहीर झाली तर हेमंत गोडसे अपक्ष म्हणून लढण्याची शक्यता। परभणीमधनं महाविकास आघाडीचे उमेदवार संजय जाधव आज अर्ज भरणार तर वर्ध्याचे महाविकास आघाडीचे उमेदवार अमर काळेही दाखल करणार अर्ज। शरदचंद्र पवार पक्ष करणार शक्ती प्रदर्शन। बुलढाण्याचे 2 महत्त्वाचे उमेदवार आज अर्ज भरणार। शिंदे गटाचे प्रतापराव जाधव आणि अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर अर्ज भरणार। अकोल्यामध्ये प्रकाश आंबेडकरांच्या विरोधात काँग्रेसची डॉक्टर अभय पाटलांना उमेदवारी। प्रकाश आंबेडकर आज भूमिका जाहीर करण्याची शक्यता। नारायण राणेंची आज संध्याकाळी मुंबईत पत्रकार परिषद। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभेचा वाद कायम असताना राणे काय बोलणार याची उत्सुकता। पंतप्रधान नरेंद्र मोदींचा आज उत्तराखंड आणि राजस्थानमध्ये प्रचाराचा धडाका तर अमित शहा कर्नाटकमध्ये घेणार महत्त्वपूर्ण बैठका। सुशांत सिंग राजपूत ड्रग्ज प्रकरणात समीर वानखेडेंना मोठा दिलासा। 10 एप्रिलपर्यंत कारवाई करू नका, मुंबई उच्च न्यायालयाचे एनसीबीला आदेश। आत्महत्या करणाऱ्या भाऊजींना वाचवताना मेहुण्याचा हकनाक मृत्यू। सासरे सुद्धा गंभीररित्या जखमी। अमरावतीच्या वरुड परिसरातली धक्कादायक घटना। पुढच्या 5 दिवसात महाराष्ट्रात उष्णतेची लाट येणार। विदर्भाला सर्वाधिक फटका बसणार, हवामान खात्याचा अंदाज। यूपीआय व्यवहारांमध्ये केवळ एका वर्षात 40% वाढ। 2023 आणि 24च्या आर्थिक वर्षात 19,78,00,000 कोटींचे यूपीआय व्यवहार। 3ही सेना दलांच्या एकत्रित मोहिमांसाठीचा देशातला पहिला त्रिदल तळ मुंबईत उभा राहणार। संरक्षण मंत्रालयाच्या प्रस्तावावरती 3ही दलांकडून अभ्यास सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।